आज जर आपल्या महाराष्ट्राचा स्वाभिमान, इथली भाषा, इथली संस्कृती टिकवून ठेवायची असेल तर प्रत्येक मराठी माणसाने हा व्हिडिओ पाहणे गरजेचे आहे। अर्थात ज्यांना ही संस्कृती नको असेल, हा महाराष्ट्र नको असेल, हा व्हिडिओ इथे सोडून द्या। हिंदी मराठी बोल, नहीं आता, का नाही आता। तू ऑफिसला कामाला आहे, क्यों बोलत हो? मराठी बोलायला लागणार तुला। आमच्या महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये आम्हाला सांगता, इकडच्या आस्थापनांमध्ये आम्ही मराठी बोलना नहीं आता तो क्या हुआ, कानफट इथंच बसणार। जय महाराष्ट्र मित्रांनो, अगदी आधीपासूनच महाराष्ट्रातील मराठी माणसाला संपवण्याचा हा षडयंत्र जो काही चालू आहे, त्यात अजून एक नवीन भर, ती भर म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये पहिलीच्या मुलांना हिंदी भाषा शिकवणे। नीट गोष्टींचा विचार केला पाहिजे। उद्या सगळ्या गोष्टींमध्ये हिंदी यायला सुरुवात होणार, कळलं का? आणि मग एकदा ते घुसलं नंतर नाही काढता येणार तुम्हाला। हा फालतूचा निर्णय पाहण्या अगोदर आपण इतिहासामध्ये जाऊन पाहूया। 1960 साली केवळ भाषेच्या आधारावरती मुंबई राज्याला विसर्जित करून गुजरात आणि महाराष्ट्र या दोन राज्यांची निर्मिती झाली आणि मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी झाली। 1960 पूर्वी महाराष्ट्र राज्य नव्हतं आणि गुजरातही नव्हता। State of Bombay ceases to exist from the 1st of May 1960. Its place has been taken by two states, Maharashtra with its capital at Bombay. मग काय या राज्याचे नाव तरी काय होते? मुंबई राज्य होते, मुंबई राज्य। आता याच मुंबई राज्याला विसर्जित करून पूर्णपणे महाराष्ट्र राज्य आणि गुजरात राज्य हे दोन भाषांच्या आधारावरती राज्य बनवले। सन 1968च्या सुमारास आपल्या भारतामध्ये त्रिभाषा सूत्र लादण्यात आले। Maharashtra government's language consultancy committee is urging Chief Minister Devendra Fadnavis to revoke the decision of making Hindi as the mandatory third language for students from class 1st to class 5th. अनेक लोकांना प्रश्न पडला असेल की त्रिभाषा सूत्र म्हणजे काय? जसे महाराष्ट्रामध्ये, उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये जर मराठी आणि इंग्रजी हे दोनच विषय शिकवले जात असेल तर हिंदी भाषा ही तिसरी हिंदी भाषा येऊन इथे शिकवावी, याला त्रिभाषा सूत्र म्हणतात। म्हणजे 3 भाषा समाविष्ट असाव्यात प्रत्येक राज्यामध्ये। अखेर 2020 साली या त्रिभाषा सूत्राला पाठिंबा मिळाला, पण तामिळनाडूने सक्त नकार दिला। Has been fighting with the union government with regard to the new education policy and implementing the 3-language policy in the state. The people in Tamil Nadu have been firm with the 2-language policy for 8 decades. The 3-language policy that was mentioned in the new education policy won't be implemented in Tamil Nadu. गेल्या 50 वर्षांपासून तामिळनाडू द्वितीय भाषा वापरतोय, हिंदी भाषेचा त्यांनी स्वीकार केलेला नाही। पण इथे आपल्या महाराष्ट्रामध्ये वेगळंच काही चालू आहे। मुंबईमध्ये आपल्याला मराठी ऐवजी हिंदी बोलावी लागते। अचानक ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बिहारी भाषेमध्ये बोलताना आढळले। हमार भाई और बहन का हालचाल बा? आता हा मुंबऱ्याचा व्हिडिओ पहा तुम्ही। मला मराठी येत नाही बोलतो, ठीक है मी बोलतो, मला येतो हिंदी। तू समझ गया ना हिंदी में उसने क्या बोला? मी मराठी मध्ये बोलतो तो मराठी बोलायला भगा रहा है। कौन? कहाँ पे रहता? मी टायगरला राहतो। अक्का तुला डिटेल सांगतो दादा तुम्हाला। टाइगर में रहता है। तो यहाँ पे आके तू यहाँ पे मतलब लोगों को बोला मराठी नहीं आती? महाराष्ट्र मध्ये राहतो ना तो 10 वर्ष। आता हे मनसेचे अविनाश जाधव पहा काय बोलतायत। साहेब जे म्हणत होते ना एवढे दिवस की ठाणे हा एकमेव असा जिल्हा आहे जिथे 7 महानगरपालिका झाल्या। ही लोक आलेली कोण आहेत? ही 30 लोक आहेत जी बाहेरनं आली आहेत आणि 30 लोक आहेत जी आता दात दाखवत आहेत आपल्याला। ही 30 माणसं आहेत सगळी जी बाहेरून आलेली आहेत, ज्यांनी या 7 महानगरपालिका केल्या आणि आता तेच आम्हाला दात दाखवत आहेत आणि आपला मराठी माणूस त्यांच्याकडे बघतोय डोळे उघडे करून, कैसे हो भैया बोलत। तो माझी विनंती आहे या सगळ्यांना की आता तरी एकत्र या। मतदान झालं, आता तुम्हाला आम्हाला काय मतदान करायचं नव्हतं ते तुम्ही केलं, पण आता स्वतःसाठी एकत्र या, नाहीतर चौकात मार खाल्ल्याच्या नंतर मनसेकडे येऊ नका। खरं तर आज हेच दिसत आहे की फक्त मनसेलाच या महाराष्ट्राची गरज आहे, आपल्याला नाही। आपण ही मराठी भाषा जपायला नको। काय करतोय आपण? या मुंबऱ्याच्या घटनेनंतर हा एक एअरटेलच्या एम्प्लॉईचा व्हिडिओ पहा। इकडे पहिलं मराठी इम्पॉर्टंट नाहीये। मराठी इम्पॉर्टंट आहे की नाही ते सांगा मला। सक्त मराठी बोलायला नकार देत आहेत हे लोक। गेल्या कित्येक वेळा राजसाहेब ठाकरे हे महाराष्ट्राला आवर्जून सांगतात, जागी करण्याचा प्रयत्न करतात, पण नाही, आम्हाला ऐकायचंच नाही। राजसाहेब कायम महाराष्ट्रावर येणाऱ्या संकटांविरुद्ध कायम लढा देण्याचे काम करत आहेत, पण निवडणुकीच्या लढ्यामध्ये कायम अपयशी। असं काम आहे ते का?
कारण ही एक कथा आहे, ही म्हण आहे की महाराष्ट्रामध्ये मराठी माणूसच मराठी माणसाला मागे ओढण्याचं काम करत असतो. आपला मराठी माणूस दुसरे मूर्ख उमेदवार निवडून देतात. आपल्या या मराठी माणसाला, या महाराष्ट्राला संस्कृती नाही, संस्कृती नकोय, मराठी भाषा नकोय. यांना फक्त मत देण्याच्या अगोदर 500 रुपये पाहिजे, तितके मिळाले बरं होईल. आज आपल्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये अशिक्षित मंत्री असल्यामुळे या मंत्रिमंडळामुळे आपल्या महाराष्ट्रावरती परिणाम बघायला मिळतोय. हे लोक माझ्या महाराष्ट्रावरती हिंदी भाषा लादण्याचा प्रयत्न करणार असतील तर माझा एक आव्हान आहे या मंत्रालयाला. आधी जे काही भारतीय शिक्षण मंत्र्यांनी हिंदी भाषा लादण्याचा म्हणजे 1ली ते 6वीच्या मुलांना हिंदी शिकवण्याचा जो संकल्प उचलला आहे, त्यांना मला एक बोलायचं आहे. ज्या प्रदेशांमध्ये आमची मराठी बोलली जात नाही, फक्त हिंदीच बोलली जाते, त्या प्रदेशांमध्ये माझी मराठी भाषा बोलली गेली पाहिजे. इतकंच करायचं असेल तर त्या गुजरातमध्ये हिंदी भाषा करून दाखवा. अरे मूर्खांनो, गेली कित्येक वर्ष महाराष्ट्र अख्ख्या भारताला पोचतोय. मला सांगा, भारताला हिंदीची गरज आहे का मराठी भाषेची गरज आहे? राजकीय मंत्र्यांनी आधी महाराष्ट्राच्या ठिकठिकाणी योग्य त्या ठिकाणी लक्ष देणे गरजेचं आहे, जिथे पाठपुरावा योग्य ठिकाणी होत नाही. मुंबईमधील दाट झोपडपट्टी, धारावी, इथे खूप सारा कचरा आहे. इतका कचरा की तुम्हाला जायला सुद्धा लाज वाटेल. तिथे मी महाराष्ट्रात राहतोय असं म्हणायला सुद्धा लाज वाटेल. मुंबईमध्ये धारावीकडे आणि दुसऱ्या बाजूला वेश्यावृत्ती, या गोष्टी तुम्हाला कळत नाही का? आज सुमारे प्रत्येक लढ्यामध्ये मराठी माणूस हा पुढेच असेल आणि पुढेच आहे आणि पुढेच राहणार. आपल्या भारताला संविधान, राज्यघटना, मूलभूत कर्तव्ये, मार्गदर्शक तत्वे देणारे आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठी होते. ज्यांनी आपल्या भारताला पहिला चित्रपट राजा हरिश्चंद्र दाखवला ते म्हणजे आपले दादासाहेब फाळके नाशिककर मराठी होते. ज्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी दगडधोंडे खाल्ले ते म्हणजे सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले. गेले कित्येक वेळा आपल्या स्वराज्यासाठी किती मावळे लढले ते सर्व होते मराठी. आता ज्यांनी आपला हिंदू धर्म टिकवून ठेवला ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज. तर आजपर्यंत प्रत्येक विषयामध्ये पहिल्यांदा मराठी असेल तर या देशाला, आपल्या देशाला हिंदीची नाही मराठीची गरज आहे. असं नाही की मला हिंदी भाषा आवडत नाही. येस, आय लाईक माय बोथ ऑफ 3 लँग्वेजेस, इंग्लिश, हिंदी अँड मराठी. पण मला मराठीच पाहिजे. मला पूर्व कल्पना आहे की हा व्हिडिओ पूर्ण मराठी माणसं शेअर करतील आणि ही गत सोडून द्या, ती येड्यांची गत. काय बोलतात ते, मराठी माणूसच मराठी माणसाचे पाय ओढतो आणि त्याला मागे खेचून घेतो आणि हिंदी लोक पुढे जातात, इंग्लिश लोक, ब्रिटिशवाले ते सर्व पुढे जातात